दाखल असताना पाहायला मिळते, जिथे टॉस जिंकला आरके एंटरप्राइजेस चारकोप टीमने आणि वन साइड वर्धकनगर या टीमला बॅटिंग साइड इन्व्हाइट करण्यात आलाय. 1 मिनिट सर थांबवतोय, कारण की आरके संघ म्हटलं तर रणजित दादा किणे यांचा संघ आणि त्यांचं आगमन थोड्याच वेळात होते. जर इथे आला असाल तर प्रथमेश भोईर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. कित्येक वर्ष वन साइड वर्तकनगर हा आरके वर्तकनगरने खेळलेला संघ आहे आणि आता यंदाच्या हंगामामध्ये पाहिलं तर चारकोप आरके या नावाने हा दुसरा संघ पाहायला मिळते. म्हणजे दोन्ही संघ आहेत ते रणजित दादांचा आहे. त्यांचं आगमन होईल थोड्याच वेळात, ही माहिती आमच्यापर्यंत आली होती. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला या सामन्याकडे पुन्हा एकदा वळूयात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कल्याणी आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. कल्याणी कुमार आणि त्याच्या साथीला सचिन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साइड येत असताना पाहायला मिळतो आहे. एका बाजूला वन साइड वर्तकनगर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना आरके एंटरप्राइजेस चारकोप या टीमला आपण पाहत आहोत. चला चतुर थोडीशी गाई व्हायला हवी, कारण जास्तीचा वेळ आपल्याकडे नाही आहे. आपण एक महत्वपूर्ण मॅच अर्थात 5 षटकांचा हा सामना इथे पाहायला मिळेल. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती प्रणय दाखल होत असताना पाहायला मिळते. प्रणय कोळी अर्थात काही दिवसांपूर्वी तुषार दवंग यांच्या माध्यमातून एक बाईट्स घेण्यात आली होती चतुरची, आणि त्यावेळेला तो नेहमी निश्चितच म्हणाला होता प्रणय कोळी हा एक अंडररेटेड खेळाडू आहे, त्याला एक चांगलं क्रिकेट आणि एक चांगला मोठा संघ मिळायला हवा. त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रणय कोळीला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल, गोलंदाज सज्ज होतोय प्रणय कोळी. कमी गतीचा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेणारा पहिला बॉल प्रणयच्या माध्यमातून चांगला हाताळण्यात आलाय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कल्याणी कुमार आणि त्याच्या साथीला सचिन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला, बॅटिंग करते वन साइड वर्तकनगर. सातत्याने गेले अनेक वर्ष या नावाने या संघाला आपण खेळत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल अराउंड विकेटने, कमी गतीचा बॉल होता, बॅटची आतली कडा घेतली, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये रन्स अवेलेबल आहेत. धावा मिळतील दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 2 धावा धापलकावरती पाहायला मिळाल्यात. 2 धावा धापलकावरती आहेत, जिथे पहिलं षटक प्रगतीपथावरती. पावलेच्या या षटकामध्ये पॉवरफुल आणि करपून समाचार घेणं गरजेचं राहील, कारण प्रतिस्पर्ध्यावरती हल्ले चढवणं गरजेचं आहे. कारण ज्या रीतीचा संघ आपण पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये आरके एंटरप्राइजेस चारकोप या टीमला जर आपण पाहिलं तर सातत्याने चांगले खेळाडू या संघामध्ये नेहमीच पाहायला मिळतात. प्रणय कोळी अराउंड विकेटने वेगवान गोलंदाज, यावेळेला देखील कमी गतीने हा बॉल इथे टाकलेला पाहायला मिळतोय. एक प्रसिद्ध, प्रतियश आणि प्रतिष्ठित असा खेळाडूंच्या यादीतील आणखीन एक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आदरणीय रणजितजी प्रकाश केणी साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आज एकंदरीत या मॅचच्या दरम्यान जे 2 संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ते आदरणीय रणजितजी साहेबांचे मैदानाच्या आतमधील हे 2 संघ आपण मैदानावरती पाहत आहोत. खोलातला बॉल समोरच्या दिशेने मिड ऑफला केलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल येते, क्विक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 धावा धापलकावरती आहेत. आदरणीय रणजितजी केणी साहेब यांना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. त्यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. त्यांचंही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करूयात. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 मध्ये
या 5व्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सचिन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुढे सावले होते, बॅटची तिकेज आउटसाइड एज. क्षेत्ररक्षक गली रिदन मध्ये चेंडूवरती येतो वेगाने. चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये काही अंशी फुटबॉल आपण पाहिलं, परंतु जमेची बाब ही राहिली ना की धावा रोखल्यात. रन्स थांबवत असताना संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 5 धावा. प्रत्येक धाव महत्वाची राहणार. एका एका धावेने संघाला पुढे घेऊन जावं लागेल. पाच धावा धावफलकावरती आहेत. कमी गतीचा बॉल थेट यस्त्यांचा वेध फर्निचर दिसतोय. पहिला फलंदाज सचिन बॅक टू द पॅव्हेलियन. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात आपण ओंकारला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच साई माऊली बोरिवली आणि त्याच्या अगेन्स्ट स्पर्श 11 शास्त्रीनगर. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. आदरणीय रणजितजी केणी साहेब यांच्या माध्यमातून या विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अगदी शिरगाव गावचे प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. गोल्डन मॅन तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 5. एक फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5 वरती 1. एका षटकाचा खेळ संपलाय. दर्शन आलाय गोलंदाजी मार्क वरती. दर्शन मांजरेकरला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. क्षेत्ररक्षणाची काही अंशी व्यूहरचना इथे बदलण्यात आली आहे. चला जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. सहकार्य वेळेच्या बाबतीत आपण करा. पुढचा बॉल दर्शन मांजरेकर. यावेळेला लोअर फुलटोत होता. ऑन साइडला ऑन रॉय केलाय. वॅकन्सी एरिया रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. येतोय हा चौकार. समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला काही वारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. थँक्यू. लोअर फुलटोस बॉल वरती एक चांगला ऑनड्रॉय पाहायला मिळाला. कल्याणी कुमारच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक त्याने अटेम्प्ट केला. एक स्वीट साऊंड ऑफ द बॅट मैदानाच्या आतमधून येत असताना पाहायला मिळाला. कडक स्ट्रोक ऑन साइडला ऑन रॉय करत असताना चौकार त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 9 धावा. पहिल्या षटकाच्या अंती केवळ 5 होत्या, जिथे एक विकेट प्राप्त केली होती. पहिल्या षटकामध्ये प्रणय कोळीने त्याला विकेट संपादन करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. परंतु तदनंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये दर्शन मांजरेकर आला आणि त्याचं स्वागत चौकारानं करण्यात आलं. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे दर्शन मांजरेकर. यावेळेला देखील आतली कडा घेतली. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सिंगल मिळतीये. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती रन्स आपण एकंदरीत पाहिला तर 11 धावा धावफलकावरती आहेत. नेल्सन फिगर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 11ला 1. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रन्स महत्वाच्या होत्या. ऑरेंज आर्मी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल यावेळेला उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल उसळी घेणारा राहिला. अपिश अँड दॅन पनिश करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु केवळ एक सिंगल मिळेल. यस्टनच्या पाठीमागे ग्लेन वैतीला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक टेनिस क्रिकेटचा लेजेंडरी क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. आणि ज्या ज्या वेळेला बंदरबाकाडी टीम मैदानाच्या आतमध्ये बोरिवली संघ उतरतो ना, त्या वेळेला या खेळाडूला आपण नेहमीच पाहिलंय. मैदानावरती धावफलकावरती 12 आहेत. एक फलंदाज बाद.
यावेळेला खोला टाकला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. एक सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन देखील कंप्लीट होतीये. दुहेरीच्या मदतीने संघातील धावसंख्या वधारत असताना पाहायला मिळते, ते मात्र 14 धावा धावफलकावरती आहेत. या हल्लीच्या धावत्या युगात किंबहुना हायजिनिकच्या या जमान्यामध्ये प्रत्येकाचं वजन नेहमीच वाढतं, परंतु ग्लेन जो आहे ना त्याचं वजन कदापि ग्रॅमने इकडे तिकडे गेलं नाही गेले अनेक वर्षामध्ये. पुढचा बॉल यावेळेला पुढे सासावला, ऑन साइडला पूल केलाय, अनसक्सेसफुल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वन मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का. फलंदाज अर्थात ओमकार बाद. लोकमान्यची सारी हे आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. एक चांगला झेल इथे टिपण्यात येत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही हे क्षणचित्र पाहत होतात. जुगेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत. 14 धावा धावफलकावरती आहेत. विकेट संपादन करण्यात आल्यात. त्या 2 ब्रेक थ्रू मिळवल्यात. कोंडी फोडली आहे. पहा ना, कोणती भागीदारी रचू दिलेली नाहीये दोन्हीही गोलंदाजांनी. कारण आपण पाहिलं ना तर महत्वाचे राहतात त्या विकेट जाबा थांबवण्यासाठी, आणि ते इथे आलेल्या पाहायला मिळाल्यात. रन्स थांबल्यात. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच एका बाजूला संघ पाहायला मिळेल ती साई माऊली बोरिवली आणि त्याच्या अगेन्स्ट स्पर्श 11 शास्त्रीनगर. 14 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद. जुगेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. दर्शन मांजरेकरला यश मिळालंय. तो पुन्हा एकदा अधिकचा घातक बनला. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली होती. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चुकी झाली आहे. थर्ड मान बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आला चौकार. आपल्या हितेंद्र आपाच कार्य आहे लय महान. हे समाज कार्य करून जिंकलंय साऱ्यांचं मन. 4 चौघात आप्पाना आहे न्याराच मान. हे म्हणून साऱ्यांना आप्पांचा हाय अभिमान. जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार. जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 18 बनला. 2 फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. 7 बॉल 10 वरती कल्याणी जिथे बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. जुगेशच्या बॅटमधून 1 बॉल वरती चौकार येत असताना पाहायला मिळालाय. चला उद्याच्या ज्या मॅचेस आहेत सुपर 8च्या त्याकडे आपण लक्ष वेधूयात. कारण उद्याची सुपर 8ची पहिला सामना हा प्रवेश 11 गावदेवी वडघर या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना अक्षित 11 टेंभिवली या टीमला आपण पाहणार आहात. उद्या दुपारी ठीक 3 वाजता पहिला बॉल पडणं अपेक्षित राहील. उद्याची पहिली मॅच दुपारी 3 वाजता आपण प्रारंभ करतो आहोत. कारण उद्या 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि प्लस बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. अर्थात त्याकरिता पहिली मॅच प्रवेश 11 गावदेवी वडघर त्याच्या अगेन्स्ट अक्षित 11 टेंभिवली हे 3 वाजताची पहिली मॅच राहील. दुसरा सामना एकविरा स्पोर्ट्स नायगाव याच्या अगेन्स्ट NCC नारंगी खेळेल ठीक 4 वाजता. तिसरा सामना रिधित 11 गोरसाई बी च्या अगेन्स्ट खेळत असताना चौथा हिरवा मानकोली 5 वाजता ही मॅच होईल. अर्थात प्रत्येक दिलेल्या संघाने आपण वेळेवरती पोहोचणं गरजेचंच आहे. कारण या स्पर्धेमध्ये 2 संघ असे राहिलेत की धावांच्या पेनल्टीने मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागलं. गोरसाई बी 5 धावांची पेनल्टी विथ 2 बॉलची पेनल्टी त्यांना देण्यात आली होती. यावेळीचा बॉल प्रणयच्या माध्यमातून टाकण्यात आलेला. रन्स इथे प्राप्त होत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. 2 धावा दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 20-20 ऑन दी बोर्ड. अगदी कारबाव टीमला देखील पेनल्टीने मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागलं होतं. याकरिता उद्या येणाऱ्या संघांच्या प्रत्येक संघाच्या माहितीसाठी आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितोय
की उद्या दिलेल्या वेळेतच तुम्ही हजर राहा. 20 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळतात. प्रणय कोळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नटराज मुद्रेने ऑन साइडला पनिश करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला पाहायला मिळाला. खरं तर ज्या पद्धतीने अगदी फ्रंट लेग हवेमध्ये उचललं होतं, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता कल्याणीचा. 8 बॉल 12 वरती 2 नॉट आउट आहे संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने, जिथे 21 धावा 21 ऑन दी बोर्ड. रन्स आलेला नाही आहे तितक्याशा. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली सहज साधा सोपा झेल. फलंदाज बाद. आहेत एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हे गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. थँक्यू. आणखीन एक धक्का. तिसरा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. विकेट टेकर गोलंदाज प्रणयला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलं आणि त्याने आपला स्वाभाविक खेळ करत असताना विकेट प्राप्त केली आहे. विकेट टेकर गोलंदाज तो राहिला. विकेट प्राप्त करतोय. संघाची धावसंख्या 21ला 3. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळतं. वन साइड वर्तकनगर या टीम मध्ये अनेक वेळेला आपण रवी बुंबकलाही खेळताना अनेक वर्ष पाहिले. कदाचित त्याची ही वर्णी या संघामध्ये पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी दाखवत असताना पाहायला मिळतोय बॅटिंग साठी. पुढचा बॉल आडवा बॅटने हॅमर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ सिंगल येते. केवळ एक सिंगल डबलचा प्रयत्न करण्यात आलाय. रिक्स घेतली. रन्स कंप्लीट केली आहे. धावा महत्वाच्या आहेत आणि धावांसाठी आता आटापिटा चालू झालाय. रन्स गोळा करायचे आहेत. एक मोठी रणनीती अपनावली आहे. प्रत्येक धावेवरती संघर्ष करावा लागतोय आणि संघर्ष करत असताना रन्स गोळा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही बॅटर पुढे सरसावलेले पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारते. 23 बनल्यात. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिल्या तर सध्याच्या घडीला 23 आहेत. 23 ऑन दी बोर्ड. 3 फलंदाज बाद. चेंडू महत्वाचा राहील कारण इथे ही कोंडी फोडावी लागणार आहे. दोन्ही बॅटर बिकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 1 बॉल 2 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. हलक्या हाताने मनगट बळवली आहेत. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा त्याच्या हातामधून चेंडूला तो उचलेल. तद्वर मात्र 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. काय रनिंग रिटर्न विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चित्त्याची चपळाई, हरणाचा वेग. अगदी वेगाने इथे धावत असताना दोन्ही बॅटर विकीला आपण खास करून कौतुक त्याचं करायला हवं, कारण चीते की चाल, बाज की नजर और विकी की रनिंग बिटवीन विकेट पे संदेह नहीं करते. काय धावतोय तो मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 25ला 3. पुढचा बॉल यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. खाली राहिला बॉल. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. अर्थात डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या 25ला 3 स्थिरावलेली धावसंख्या आहे. 8.82च्या करंट रन रेटने जर का धावा आल्या तर खऱ्या अर्थाने आपण एकंदरीत पाहिलं तर ही धावसंख्या ची मात्र 45 पर्यंत जाऊन पोहोचू शकते. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला बाची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक सिंगल इथून कंप्लीट होईल एकेरीच्या मदतीने. 3 षटकांचा खेळ संपला. 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना वन साइड वर्तक नगर या टीमला आपण पाहतोय. निघाला साऱ्यांना संगतीला घेऊन आला. समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे. गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा
आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर, युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा. थँक्यू. चला आपण व्यासपीठावरती विशेष सन्मान करतोय आर.के. एंटरप्राइजेसचे सर्वा रणजितदादा किणी, वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगले पॅकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते. एकदा जोरदार टाळ्या रणजितदादा किणी यांच्याकरता. लवकरच त्याची स्पर्धा देखील कमिंग सून 26 एप्रिल पासून भव्य नाईटची स्पर्धा येईल. म्हणून नेहमी म्हटलं जाते आर.के. हे नाव नाही आहे, नायगावमध्ये ब्रँड. आणि आर.के. एंटरप्राइजेसचे सर्व रणजितदादा किणी यांचा हा विशेष सन्मान प्रथमेश कन्हैया भोईर या स्पर्धेचे शिल्पकार त्यांच्या वतीने केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती शुभम सांगळेला आपण पाहत आहोत. तो दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती रन्स थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. वन साइड वर्तक नगर टीम मात्र वन साइड कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये करते. रन्स तितक्याशा आलेल्या नाही आहेत. धावा बनवावा लागतील. त्यासाठी महत्वाची गरज राहील की अर्थात मेहनत करणं, घाम गाळावा लागेल, परिश्रम करावा लागतील. या संघर्ष करावा लागणार आहे. यावेळेचा बॉल जिथे उसळी घेणारा पडल्यानंतर उसळी घेणारा पारा मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. 2 धावा इथून कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. गेले अनेक वर्ष सँडी एसपी टीम साठी सातत्याने खेळणारे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सातत्याने पाहायला मिळायचे. त्यापैकी एक 40+ झालाय जरूर, परंतु जिथे आपण रोहित नार्वेकरला जिथे 38 सर्कलच्या आतमध्ये पाहणं एक सरप्राइझिंग आहे. कारण अनेक वेळा 38 सर्कलच्या बाहेर त्याने केलेलं अफलातून क्षेत्ररक्षण हे अनेक वर्ष सातत्याने आपण पाहिलं. परंतु तो 38 सर्कलच्या आतमध्ये केवळ मिड ऑफ मध्ये उभा राहिलेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 28ला 3, 28 धावा, 2 धावा आल्यात पहिल्या बॉलवरती. शुभम गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला देखील बॅटची आतली कडा ऑन साइडला घेतलाय. एक चांगला स्ट्रोक कन्वर्ट करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फंबल झालाय. फायदा उचलण्यात आलाय. एकेरी धावेला दुहेरीमध्ये कसं परावर्तित करावं ना, या दोन्ही बॅटरने इथे एक मूर्तिमंत उदाहरण इथे दाखवून दिलंय. कारण ज्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. वेगाने ते दोघींनी बॅटर धावतात, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात. धाव त्यांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या 30. 30 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. 6 बॉल 9 चेंडूवरती विकी बॅटिंग करतोय. 1 चेंडू आणि 4 धावा जुगेशच्या बॅटमधून आल्यात. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली कॉट बिहाइंड विकेट. सॉफ्ट डिसमिसल. बॅटर बाद. त्याचे करोडो झालेत प्यार, असा आहे हो तो वनम्यान. त्याचे करोडो झालेत प्यार. थँक्यू. आणखीन एक धक्का इथे दिला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. बॅटर इतका हताश आणि निराश होताना किंवा विकीला पण त्याच्या शरीरामध्ये तितकासा प्राण उरले नव्हते की हा मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचे. बॅटची लिडिंग एज घेतली. यशांच्या पाठीमागे ग्लेन, तो चीता ज्याला आपण यशांच्या पाठीमागे पाहायला मिळाला. खरं तर सुप्रीमोचा एक महत्वाचा खेळाडू ज्याच्या नावावरती कार पाहायला मिळाली होती आणि त्याला आपण यशच्या पाठीमागे पाहतोय. त्याने सहजरित्या अगदी हा झेल टिपलाय. 30ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळत आहेत. जिथे मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज हर्ष दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीच्या बाहेरचा चेंडू राहिला. कट केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल मध्ये डबलला कन्वर्ट करण्यात आलाय. पहा मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत परंतु स्कोरबोर्ड हलत ठेवलाय. चौकार षटकारांची जी काही कमी प्रखरशाने जाणवतीये. खरं तर मागील एकंदरीत आपण पाहिलं, एकंदरीत विचार केला, मागील 10 बॉल मध्ये एकही चौकार किंवा एकही षटकार आलेला नाहीये. परंतु ही
कमी अद्याप खळू दिले नाहीये दोन्ही बॅटर्सने. चांगली बॅटिंग होतीये. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. झेल ड्रॉप. एक सहज साधा सोपा झेल इथे धरणीला दान देण्यात आलाय. जीवदान निश्चित मिळालं बॅटरला, परंतु इथे संघाची धावसंख्या पुन्हा एकदा एकेरीच्या मदतीने वधारेल. 33 धावा धावफलकावरती 33ला 4. जीवदान क्रिकेटमध्ये नेहमी हानिकारक राहतात. हे मिळालेलं जीवदान कितपत उपद्रव करतंय हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. आणि खऱ्या अर्थानं अभिप्रेत ही बाब देखील राहणार आहे की षटकार आणि चौकार कधी येतील हे पाहणं. कारण मागील 11 बॉलमध्ये अद्याप चौकार आणि षटकार पाहायला मिळालेला नाहीये. कदाचित रवी बुंबक मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर ते रन्स येतील. पुढचा बॉल यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. अवांतर धाव आली आहे. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 34 ऑन दी बोर्ड. 4 फलंदाज बाद. बॅटिंग महत्वाची होती संघासाठी. रन्स महत्वाच्या होत्या कारण प्रतिस्पर्धी संघ तितकासा तुल्यबळ आणि ताकदवान आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. पुन्हा एकदा मी लक्ष वेधन दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण काही क्षणामध्ये करणार आहोत. यावेळेला कोलातला बॉल फ्रंट लेग पुढे आणला. हलक्या हाताने मनगट वळवली. डीप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे रनिंग बिटवीन विकेट पुन्हा एकदा चांगली पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावेचा प्रयत्न करत असताना इथे डिसिजन टीव्ही अंपायरकडे इथे सुपूर्द करण्यात आला. निर्णय काय येतोय पाहावा लागेल. खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलेला हा डिसिजन पाहायला मिळतोय. निर्णय काय येईल कारण 34 तर बनला. 4 फलंदाज बाद झालेत. या बॉलचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. एका धावेसाठी धावा धाव होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. नॉट आउट. रन्स कंप्लीट झाल्यात. त्या 2 एकंदरीत दुहेरीच्या मदतीने 36 बनल्यात. 4 फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपला. 36ला 4 बाद. दादा यो आमचा दिलदार मानतात सहान थोर अन ही पोर. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती आपण 36 पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक गोलंदाजी मार्क वरती करणला आपण पाहत आहोत. करण चौहान गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम निर्णायक षटक. रन्स महत्वाचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती करण. पहिला पहिल्या बॉल वरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स कडक षटकार. भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. हर्षच्या बॅट मधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल टॉप ऑफ दी बाउन्स आले. बॅकफुटला आले. वाट पाहत होते आणि वाट लावली आहे देखील. षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 धावा. 42 ऑन दी बोर्ड. चांगला चेंडू आणि त्यावरती अधिकचा चांगला स्ट्रोक देखील इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला मनगट वळवत असताना हॅमर केला ऑन साइडला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल निश्चित मिळेल. हर्षने स्वतःकडे जास्तीची स्ट्राईक ठेवणं गरजेचं होतं. एक सिंगल येत असताना 43 धावा.
43 ला 4. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल होतोय. वॅकेंट एरिया रन्स मिळतील त्या दोन. दुहेरी धावा कंप्लीट करण्यात आल्यात. एक मिसक्यूड होता चेंडू हवेमध्ये राहिला काही काळ. सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट करण्यात आला. 4 बॉल 10 वरती हर्ष बॅटिंग करतोय. 3 बॉल 8 धावा जुगेशच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. षटकार तर पाहायला मिळाला. चौकार या षटकामध्ये पाहायला मिळेल का ही बात देखील अभिप्रेत राहील, कारण रन्स महत्वाचे आहेत आणि त्यासाठीची चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तो आला, त्याने पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही. ठोकलाय षटकार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. थँक्यू. या षटकाराच्या मदतीने 51 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. वन साइड वर्तकनगर टीमने या मॅच मध्ये वन साइड कार्यक्रमच केलाय. बॅटिंग इथे चांगल्या दर्जाची होत असताना संघाची धावसंख्या तब्बल 51 धावा. या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्यात. रन्स येत असताना या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. चला नेक्स्ट मॅच. टीमचा कॅप्टन या ठिकाणी स्पर्श 11 मीरा रोड टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. साई माऊली बोरिवली टीम. आपला कॅप्टन चला लवकरात लवकर येऊ द्यात. पहिल्या मॅच मध्ये अपेक्षेनुसार आपण थोडेसे लेट झालात, परंतु आता या मॅच मध्ये नको. चला त्वरित या टॉस साठी. सामन्याला पुन्हा एकदा आपण वळतो आहोत. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ शेष. यावेळेला देखील ऑन साइडला पॅरलल फ्लॅट क्षेत्ररक्षक चतुर चेंडूच्या खाली आलाय. त्याने झेल टिपला. फलंदाज बाद. सारी गाती त्याचे गुणगान. वसई नाही गावजू चंद्र गावान, सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. थँक्यू. 51 ला 5, परंतु जुगेश 5 बॉल आणि 14 धावांची वादळी खेळी करून इथे संघासाठी महत्वाच्या धावा त्यांनी उभारलेल्या पाहायला मिळाल्यात आणि चांगली बॅटिंग त्याने साकारली. तो इथे बाद झालाय. नवीन बॅटन मैदानाच्या आतमध्ये पियुष दाखल होतोय. शेवटच्या 1 बॉलचा खेळ येणं शेष. केवळ 1 बॉलचा चेंडूचा खेळ शेष राहिलेला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. साई माऊली बोरिवली आणि त्याच्या आगे स्पर्श 11 मीरा रोड. नेक्स्ट मॅच ची मात्र पाहायला मिळणार आहे आणि तो सामना 4 षटकांचा राहील. यावेळेला देखील समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तोच. ऍक्शन रिप्ले. झेल टिपण्यात आला रोहित नार्वेकरच्या माध्यमातून. फलंदाज बाद. बेटा दादा करतो समाज कार्य छान मनान साधा. गोरगरीब बेटा दादाचा आधार असतो सदा. पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा. पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा. पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा. 4 चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. 4 चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. या पण आदरणीय रणजीजी केणी साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. एका बाजूला
मीरा रोडचा संघ तर त्याच्या अगेन्स्ट चारकोपचा टीम मात्र पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात, कारण दोन्ही संघ पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतात. टॉस करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. लोकनेते कॉल करण्यात आलाय आणि इथे पत्तू पॅकर्स येतोय, अर्थात स्पर्श 11 मीरा रोड या टीम ने इथे टॉस जिंकला. क्या करना चाहोगे? फील्डिंग करेंगे. फील्डिंग करना चाह रहे हो आप? क्या इसके बारे में कुछ रीजंस है कि आप फील्डिंग करने का ज्यादा से सोच रहे हो? पहले मैच भी फील्डिंग किए तो उसमें अच्छा परफॉर्मेंस हुआ है, तो अभी भी फील्डिंग करेंगे. चेस करना ज्यादातर पसंद कर रहे हो. इस फ्लड लाइट्स में कैसा लग रहा है? फीलिंग कैसा है यहाँ पे आने के बाद? कैसा लग रहा है माहौल यहाँ का? और ऑर्गेनाइजिंग के बारे में क्या करना चाहोगे? बहुत अच्छा टूर्नामेंट है, फ्लड लाइट्स भी अच्छा बॉल साइड हो रहा है, तो मजा आएगा खेलने. ये 4 ओवर का मुकाबला रहेगा. कितने ओवर कितने रन तक रोकना चाहोगे अपोनेंट टीम को? ट्राई करेंगे 40 के अंदर रोकने के लिए. विश यू ऑल द बेस्ट. या आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. साई माऊली टीमच्या कर्णधाराकडे आपण वळतो आहोत. टॉस तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असतात? कारण इथे 4 षटक मॅच आहे आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये जास्तीच्या धावाही बनवणं महत्वाचं आहे. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असतात? क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता बॅटिंग करायची आहे. कोणते काही बदल तुम्ही संघामध्ये केलेत का? काही नवी चेहरे ऍड केलेत का? हा, एक बॉलर ऍड केला आणि एक बॅट्समन पण ऍड झाला आमचा. आता मात्र किती धावा बनवण्याचा प्रयत्न राहील आणि एकंदरीत या मैदानावरती आल्यानंतर पहिला सामना तुम्ही खेळलात, कसं वाटलं इथला ॲटमॉस्फिअर आणि इथलं जे काय वातावरण आयोजन ज्या पद्धतीचं तुम्ही पाहताय, ज्या दर्जाची स्पर्धा पुढे त्याबद्दल एकंदरीत काय म्हणाल? जुचंद्रमध्ये सर्व टुर्नामेंट एकदम सुंदर असतात आणि दरवेळीच मॅनेजरला बाईक वगैरे भरपूर असे बक्षीस असतात आणि खूप सुंदर असं आयोजन केलंय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आपण शुभेच्छा देऊयात. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकला. स्पर्श 11 मीरा रोड या टीमने टॉस जिंकला. दे वेन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. या आपण समालोचन कक्षाकडे वळूयात. एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 51 बनल्यात, 52 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चारकोप संघाला, जो मात्र आरके एंटरप्राइजेस चारकोप टीमला इथे करायचा आहे. आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतं काय बिघडतं, इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, या निशांतजी पाटील सर यांचा आपण आवाज ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद. जयजी भोसले सरांचा आपण आवाज ऐकला. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहताय बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पदू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सुरू असलेला सामना वन साइड वर्तकनगर आणि एका बाजूला जर पाहिलं तर आरके चारकोप बंदर पाकाड या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना वन साइड वर्तकनगर या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. 5 षटकामध्ये 51 धावा आणि 52 धावांचा टार्गेट या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना कल्याणी कुमारच्या बॅटमधून देखील धावा आल्या. तदनंतर जुगेशच्या बॅटमधून देखील आपण षटकार आणि चौकार पाहिला. तब्बल 51 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. सलामीची जोडी रोहित नार्वेकर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीनं विवेक भंडारी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती शिवांश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा, सातत्यानं या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी केलं जातं. यावर्षी जर पाहिलं तर नाईटच्या स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन प्रथमेश दादा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी तन मन धन अर्पण केलेलं आहे प्रथमेश भोईर दादाने आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं, या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं डोनेशन घेतलेलं नाही आहे
आणि या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन या जुचंद्र नगरीमध्ये अर्थातच नागेश काका क्रीडांगण दत्ताळे स्पोर्ट जुचंद्रचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि या मैदानाला खूप चांगल्या पद्धतीने डेकोरेट केलं आणि क्रिकेट खेळण्यासाठी खूप चांगलं पोषक वातावरण निर्मिती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती शिवांश आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय विवेक भंडारी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला रोहित नार्वेकर। यावेळेस पाहिलं तर पहिलाच बॉल खोलवर टप्प्याला चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती जर पाहिलं तर चेंडू डॉट आलाय। यावेळेस पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर रोहित नार्वेकर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। पहिला चेंडू त्याच्या विरोधात जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला। हो यावेळेस आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतोय। शिवांचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करतोय। खरं तर 52 धावांचं टार्गेट आहे। दोन्ही चेंडू जर पाहिले तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथे रोहित नार्वेकरने केलाय। एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे। खुल्या गटामध्ये देखील रोहित नार्वेकर या फलंदाजाला आपण सातत्यानं पाहिलंय, खूप चांगली तो बॅटिंग करत असतो। आज जर पाहिलं तर एक गाव एक फॉर्मॅट मध्ये तो खेळतोय आणि सुरुवातीची दोन्ही चेंडू त्याच्या विरोधात इथे डॉट राहिलेत। शिवांचं कौतुक करावं लागेल, चांगल्या धाटणीची गोलंदाजी त्याची पाहायला मिळते। त्याचा टप्पा चांगला आहे, त्याचा वेग चांगला आहे आणि खऱ्या अर्थानं फलंदाजाला रीड करून सुरुवातीला त्याने 2 चेंडू टाकले त्या मॅच मध्ये। चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा। शिवांश राऊंड विकेट खोलात टाकला होता, डिगआउट करण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेटला त्या ठिकाणी खराब फिल्डिंग पाहायला मिळते। बॅकअप चांगलं होतंय परंतु तत्पूर्वी 2 धावा रोहितला मिळतील या मॅच मध्ये। रोहितच्या खात्यावरती 2 धावा, संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती। 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये। खऱ्या अर्थानं 52 धावा या कमी देखील नाही आणि जास्त देखील नाही, परंतु या धावा डेंजरस आहेत या 5 षटकामध्ये, कारण वन साइड वर्तक नगर याही संघाकडे चांगली गोलंदाजी आपण सातत्यानं पाहिली आहे। राऊंड विकेट पुन्हा एकदा। ओ यावेळेस नॉटर टप्पा पडल्यानंतर अनपेक्षितपणे उचली पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने इथे पंचाने इथे जर पाहिलं तर वाईट बॉल घोषित केलाय, कारण रोहित नार्वेकरच्या अवाक्या बाहेर हा चेंडू होता आणि पंचाने इथे वाईट चेंडू घोषित केला। वेगवान चेंडू होता, कम्मालीचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु अनपेक्षितपणे उचली जरा जास्तच होती, त्यामुळे पंचाने दंडित केलं। एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये। राऊंड विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार, खोलात टाकलाय परंतु समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आले त्या ठिकाणी लॉंग ऑनला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तत्पूर्वी 2 धावा रोहित नार्वेकरच्या खात्यावरती। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती। शिवांचं कौतुक करावं लागेल, अगदी जर पाहिलं तर टप्प्याशी तो कॉम्प्रोमाइज करतोय परंतु वेगाशी नाही, वेग त्याचा भन्नाट आहे, वेगवान गोलंदाजी करतो या मॅच मध्ये। सुरुवातीचे सर्व चेंडू वेगवान पाहायला मिळाले। रोहित नार्वेकर टायमिंग करू शकले नव्हते आणि इथे जर पाहिलं ना तर त्याने बॅट चेंज करतो या मॅच मध्ये, कारण त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत नाही आहे आणि इथून जर पाहिलं तर शिवांश पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय। वन साइड वर्तक नगर संघ सातत्यानं जुचंद्र नगरीमध्ये खेळत असतो आणि आज देखील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये। पहिल्या सत्रामध्ये 51 धावा जोडल्या आणि 52 धावांचं टार्गेट आहे। RK चारकोप, बंदर पाखाडी, रणजितदादा किनी यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये आणि हा सामना देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल। शिवांश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड विकेट। हो यावेळेस पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले, स्ट्रोक साठी जागा बनवली, चेंडूला अगदी खेळले तर पॉइंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतेत, बॅकअप करतायत, चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 3 धावा पूर्ण करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली। विवेक भंडारी आणि रोहित नार्वेकर या 2 फलंदाजामध्ये। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती। 8 धावा धाव फलकावरती। काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, थोडेसे बॅकफुटला गेले होते, स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला रोहित नार्वेकरच्या बॅट मधून। एक चांगल्या धाटीचा तो फलंदाज आहे आणि या मॅच मध्ये RK चारकोप या टीमला जिंकायचं असेल ना तर रोहित नार्वेकरला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण अशा सिच्युएशन मध्ये बॅटिंग कशी करायची ना त्याला ठाऊक आहे,
कारण त्याच्या बॅटमधून आपण अनेकदा अशा प्रकारच्या मोठमोठ्या इनिंग पाहिलेत आणि तोच फलंदाज आज जर पाहिला तर या मॅच मध्ये सलामी आला. गोलंदाज पुन्हा एकदा शिवांश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती विवेक भंडारी सलामी आला आणि पहिल्या चेंडूचा तो सामना करतो या मॅच मध्ये. चला बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च होतोय. वन साइड वर्धकनगर संघ. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस चेंडूला हुक केलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळते. वॅकंट एरिया आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी 4-4-4 येतोय चौकार विवेक भंडारीच्या बॅटमधून. संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फलंदाज विवेक भंडारी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी ट्रिगर मुवमेंट, त्यानंतर शपल क्रॉस झाले आणि इथे जर पाहिला तर चेंडूला हुक केलाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आलाय विवेक भंडारीच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते या मॅच मध्ये. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजाचं. खऱ्या अर्थानं रोहित नार्वेकर सिंगल डबल्स घेत होते या मॅच मध्ये, परंतु एका बाजूला विवेक भंडारीच्या बॅट मधून आलेला चौकार या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. दोन्ही फलंदाजांनी आपली देहबोली आणि आविर्भाव सांगून जातोय की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे. कारण पहिल्या षटकामध्ये शिवांशच्या विरोधात 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती रवी बुंबक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती रोहित नार्वेकर हा फलंदाज तुम्ही पाहताय. रोहितनं 5 चेंडूचा सामना केला. त्याच्या बॅटमधून 7 धावा, विवेकच्या बॅटमधून 4 धावा या मॅच मध्ये. राऊंड विकेट, वेगवान चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. पहिला चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळाला, परंतु दिशाहीन चेंडू होता. आपल्या संघाची दिशा आणि दशा अगदी ठरवत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कारण तुमची दिशा व्यवस्थित नसली ना तर तुमची संघाची दशा होते आणि ते दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. याही वेळेला पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू सातत्याने वाचण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज रवी बुंबक. कारण रोहित नार्वेकर चांगली बॅटिंग करतोय आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना अगदी त्याच्या शरीरापासून दूर ठेवले जातात. परंतु इथून तुम्हाला अटॅक करावं लागेल, आक्रमण करावं लागेल. कारण आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा वापर या मॅच मध्ये रवी बुंबकला करावा लागेल आणि त्यासाठी तो जाणला देखील जातो. दोन्ही फलंदाज दिग्गज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात, परंतु गोलंदाज देखील दिग्गज आहे रवी बुंबक. या गोलंदाजाला देखील आपण खुल्या गटामध्ये खेळताना पाहिलं आणि त्यामुळे जर पाहिलं तर चांगलं बॅटल मैदानावरती पाहायला मिळते या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रवी बुंबक. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर रोहितला तुम्ही पाहताय. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. चेंडू चांगला टप्पा पडल्यानंतर उचली प्राप्त झाली आणि इथे चेंडू आले डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न जरूर राहिला होता रोहितचा, परंतु अपयशी ठरला. एक चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. रवी सोबत चर्चा केली जाते कारण दोन्ही संघांसाठी हा सामना भरपूर महत्वाचा आहे. भरपूर मोठी क्रीडा स्पर्धा दोन्ही संघ खेळतात, त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि आयुष्यात एकदा स्वतःला सिद्ध केलं ना की संशयाने पाहणाऱ्या जर नजरा असतात ना त्या आदराने झुकतात. त्यामुळे या मॅच मध्ये प्रत्येकाला सिद्ध करावं लागेल. रोहितच्या बॅटमधून इथे मोठा फटका समोरच्या दिशेने सजवलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय धमाकेदार चौकार. मनात त्यानं घर केलंय, मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला चिती दादा ठाकूर. युवा थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हेलिकॉप्टर उडवला होता आणि वॅकंट एरिया होती आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. सरळ 4 धावांसाठी सर्कलला भेदणारा चेंडू फटका पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा रवी बुंबक राऊंड विकेट. यावेळेस देखील स्ट्रोक साठी जागा बनवली होती. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. चेंडू आलाय डॉट. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक करणारा चेंडू राहिलाय रवीचा.
खऱ्या अर्थानं मागील चेंडूवरती चौकार आणि तदनंतर चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्यासाठी रवी बुंबक जाणला जातो आणि वेगाचा वापर केलाय. वेगावरती तो स्वार झाला, भन्नाट वेगाने हा चेंडू टाकलाय आणि चेंडूला डॉट. यावेळेस देखील टायमिंग करू शकलेला नाही. फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. कॅच कंप्लीट करेल का? हो, केली आहे. पहिला धक्का या मॅच मध्ये. फलंदाज निघालाय परतीच्या प्रवासाला. रोहित नार्वेकर बॅक टू द पॅव्हिलियन. दादा ठाकूर युवा आमदार दमदार आपला शेतीचा दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला शेतीचा दादा ठाकूर. मोठा फटका खेळण्याचं औदार्य रोहितने दाखवलं, परंतु रोहितचा फटका फसला आणि समोरच्या दिशेने जबरदस्त झेल कंप्लीट करत असताना पहिला धक्का या मॅच मध्ये RK चारकोप बंदर पाखाडी या टीमला बसलाय. रोहित नार्वेकर बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना सौरभ हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रवी बुंबक काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं, कारण त्याच्या विरुद्ध चौकार आला. तदनंतर डॉट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रोहितने केला, परंतु अपयशी ठरले. एलिव्हेशन भरपूर जास्त प्राप्त झालं होतं, डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं आणि या मॅच मध्ये मोठी विकेट मिळाली असंच म्हणावं लागेल. कारण वन साइड वर्तकनगर हा संघ देखील एक चांगल्या धाटणीचा संघ आहे. संघर्ष आणि जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी हा संघ ओळखला जातो आणि तोच संघर्ष मैदानावरती सुरू आहे आणि संघर्षाचा शंखनाद मैदानावरती सुरू होता आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना, इथे विकेट प्राप्त केली गोलंदाज रवी बुंबकनं रोहित नार्वेकरला बाद केलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार या मॅच मध्ये, परंतु नवीन फलंदाज सौरभ मैदानावरती दाखल झाला. राऊंड विकेट, गोलंदाज तयार. हो, यावेळेस आपटून टाकलाय. अगदी टप्पा पडल्यानंतर वेगवान चेंडू पाहायला मिळाला. वेगासोबत अगदी गोलंदाजी करतोय सौरभ. खेळण्याचा प्रयत्न जरूर करत असताना त्याला बीट केला. वेगवान चेंडू होता, स्लॅश करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडूपर्यंत पोहोचलेच नव्हते आणि इथे आलाय चेंडू डॉट. काय कमबॅक केलाय. जबरदस्त गोलंदाजी रवी बुंबकच्या माध्यमातून पाहायला मिळते या मॅच मध्ये. राऊंड विकेट. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका. हा चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. त्या ठिकाणी एफर्ट्स लावत असताना कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळतोय. वा, काय फिल्डिंग केली आहे. जबरदस्त फिल्डिंग. लाजवाब एफर्ट्स पाहायला मिळाला. कमाल दाखवली. आपल्या संघासाठी एफर्ट्स लावत असताना या मॅच मध्ये 5 धावा वाचवल्यात असंच म्हणावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहावं लागेल. जुगेश होता त्या ठिकाणी. एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 5 धावा वाचवलेत. अफलातून एफर्ट्स पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनच्या अगदी बाजूनेच होता. कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळाला. अफलातून फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती फक्त एकच पाहायला मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 19 या आकड्यावरती. या षटकामध्ये रवी बुंबकनं फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शिवांश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये त्याच्या विरोधात 12 धावा. पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, परंतु रवी बुंबकची गोलंदाजी कमालीची राहिली या मॅच मध्ये. कारण रोहित नार्वेकर सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केलं त्या षटकामध्ये आणि फक्त 7च धावा खर्च केल्या. म्हणजेच काही कमबॅक करणारं षटक राहिले या मॅच मध्ये. येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. गोलंदाज शिवांश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं षटक शिवांशच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस वेगवान चेंडू होता. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. इथे चेंडू आलाय डॉट. वा, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. मागील काही चेंडूवरती RK चारकोप संघर्ष करतोय. रोहित नार्वेकर बाद झाला आणि धावा थांबलेत या मॅच मध्ये. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना, तेव्हा धावा थांबतात आणि या मॅच मध्ये अगदी तसंच काही झालंय. धावाच थांबलेत. फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली आहे.
वर्तक नगर या टीमची. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने जुगेशने एफर्ट्स लावला, संघामध्ये ऊर्जा संचारली, कारण गोलंदाजाला अगदी सहकार्य करणारं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळेस आडव्या बाटनं चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. इथला मालिक आम्ही, किंग पण आम्ही, कोण करणार नाही बालबाका. इथला मालिक आम्ही. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी खेचून मारलाय आणि मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सरळ चेंडूला पाठवलाय. 6 धावांसाठी 6 वाला षटकार. फलंदाज सौरभच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. खरं तर ज्या फटक्याची गरज होती ना, तोच फटका सौरभच्या बॅटमधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येला नवसंजीवनी देणारा फटका आलाय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खेळाडू कक्षामध्ये देखील आनंदाचं वातावरण निर्माण झालंय, कारण सौरभनं कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळी बॅटची एज अँड टेकन. यष्टिरक्षकाने मिस्टेक केली, परंतु फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर होते, त्याने मिस्टेक केली नाही आणि बॉल अगदी जर पाहिलं तर त्याच्या हातामध्ये जाऊन बसलाय. आणखीन एकदा का या मॅच मध्ये फलंदाज सौरभ बॅक टू द पेव्हिलियन. ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जाते. खरं तर या स्पर्धेचे शिल्पकार आणि ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय, या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रथमेश भोईर साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक क्रीडा रसिकांसाठी आहे, खेळाडूंसाठी नाही आहे. लक्षात ठेवायचं आहे, जे क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत त्या क्रीडा रसिकांसाठी पारितोषिक आहे. सीमारेषेच्या पलीकडे जर क्रीडा रसिकांनी झेल टिपला तर त्या क्रीडा रसिकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये, परंतु खेळाडूंसाठी नाही आहे, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. सीमारेषेच्या पलीकडे झेल पकडा आणि 1000 रुपये कमवा, कारण प्रथमेश भोईर साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा आपण क्रीडा सोहळा पाहतोय. या मैदानावरती नवीन फलंदाज मैदानावरती प्रणय कोळी मैदानावरती दाखल झाला. एक चांगल्या धाटणीचा तो खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रणय कोळीला अगदी आपण कित्येकदा पाहिले. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शिवांश, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खोलात टाकला होता विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे जर पाहिला तर एकच धाव मिळते. या चेंडूवरती वेगवान गोलंदाजी केली जाते या मॅच मध्ये, फक्त एकच धाव मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 26 या आकड्यावरती. 26 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने इथे जर पाहिलं तर फलंदाज बाद झालाय. मागील चेंडूवरती सौरभ, परंतु प्रणयनं पहिल्या चेंडूचा सामना करत असताना त्याच्या बॅटमधून एक धाव या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. रंगतदार सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य. एक संघ जर पाहिला तर ठाणे परिसरातून दाखल झाला आणि एक संघ जर पाहिला तर मुंबई परिसरातून आपल्याला पाहायला मिळतोय. RK चारकोपा संघ. त्यामुळे जर पाहिलं तर एक रंगतदार सामना क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस स्विचचा फटका गॅप मध्ये खेळले, बॉल जातोय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 30 या आकड्यावरती. 30 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकामध्ये शिवांशच्या विरोधात धावा येत आहेत. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज विवेक भंडारीच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट.
पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू होता, टायमिंग करू शकलेला नाहीये, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. इथे चेंडू आलाय डॉट. 3 षटकाचा खेळ संपलाय. 52 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावांचं टार्गेट चेस करत असताना आरके चारकोप या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती जोडल्या त्या मॅच मध्ये. येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 11च्या सरासरीनं येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. हा षटक भरपूर निर्णायक आहे, कारण या षटकामध्ये कमी धावा आल्या ना तर या मॅच मध्ये वन साइड वर्तक नगर संघ शिरकाव करताना पाहायला मिळेल. या उलट या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या ना तर आरके चारकोप हा संघ देखील या स्पर्धेमध्ये पहिला सामना अगदी जिंकण्यासाठी जवळ जाताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु एकाला जर पाहिलं तर धावा वाचवायच्या आहेत, तर एकाला धावा बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये कोण सामना जिंकणार हे देखील पाहावं लागेल. एक कडवी झुंज मैदानावरती आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघामध्ये एक मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये या सामन्याचा अध्याय लिहिला जाईल. अपयशानंतर लिहिल्या जाणाऱ्या अपयशानंतर जर पाहिलं तर लिहिल्या जाणाऱ्या अध्यायाला यश म्हणतात आणि इथे जर पाहिलं तर अध्याय लिहिला जाईल या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ जर पाहिलं तर बलाढ्य संघ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. या परिसरामध्ये येऊन खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी दाखवलाय. येणारे 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर प्रणय कोळी, त्याने जर पाहिलं तर एका चेंडूचा सामना केलाय. त्याच्या बॅटमधून 1 धाव, परंतु विवेक भंडारी काय बॅटिंग केली आहे. 3 चेंडूमध्ये 8 धावांवरती तो मैदानावरती खेळतोय. सलामीला आलाय आणि त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा या मॅच मध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळाल्यात. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. वर्तक नगर संघ प्लीज जास्तीचा वेळ खर्च करू नका. भरपूर जास्त वेळ होतोय. गोलंदाज तयार. बॉल इन ट्रॅक वरती ओमकार. हो पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू होता. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय सामना पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू चांगला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला ओमकारच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. ज्या उंचीसाठी फलंदाज प्रणय खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला ओमकारच्या माध्यमातून. ओमकारला इथून सातत्याने निर्धाव चेंडू टाकावे लागतील. प्रणय कोळी एक चांगल्या धाटणीचा फलंदाज आहे, त्याला थांबवावं लागेल आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना चांगलीच गोलंदाजी करावी लागेल. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळते. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलंय, परंतु एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. जिथे एक देखील धाव नव्हती ना तिथे 2 धावा लेगबाईच्या स्वरूपात मिळाल्या, कारण फिल्डिंग खराब राहिली आणि चेंडूची फेकी देखील खराब या ठिकाणी पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक धावेसाठी इथं संघर्ष सुरू आहे. ईच अँड एव्हरी रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन या मॅच मध्ये. आणि खऱ्या अर्थाने इथं जर पाहिलं ना तर प्रत्येक धावेसाठी इथून संघर्ष सुरू झालेला आहे, कारण मागील चेंडूवरती 2 धावा वेगाने चोरल्यात असंच म्हणावं लागतील. ओमकार पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो यावेळेस दिशाहीन चेंडू आहे. लाईन खराब आहे. लाईन खराब आहे. खऱ्या अर्थानं तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि इथे जर पाहिलं तर तुम्ही धावा देत आहेत असंच म्हणावं लागेल, कारण ओमकारनं या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू वाईट टाकलेत, म्हणजे 2 धावा त्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात आणि इथे त्याला धावा वाचवाव्या लागतील. तुमच्या मनगटावरती असलेल्या ताकदीवरती तुमचा विश्वास असला ना की तुम्हाला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही. आणि या मॅच मध्ये मनगटाच्या असलेल्या ताकदीवरती विश्वास आरके चारकोप या संघाला आहे आणि आत्मविश्वासाने खेळ आतापर्यंत या संघाने दाखवला या मॅच मध्ये. ओमकार पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅक वरती ओव्हर द विकेट.
हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बाची एज अँड टेकन फलंदाज बाद. मर्जी चलती वाकड्यात जायची करू नका गलती वाकड्यात जायची करू नका गलती वाकड्यात जायची करू नका गलती हे केले अबंद साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती भले भले हे पाहून जळती भले भले हे पाहून जळती नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय. तर नक्कीच आरके एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रणजित दादा किनी आपल्या या स्पर्धेपासून रजा घेत आहेत. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि आपला महत्वपूर्ण वेळ संपादित केलं त्यासाठी आपला आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन फलंदाज करण मैदानावरती दाखल होते परंतु प्रणय कोळी स्वतःवरती निराश आहे कारण मॅचच्या महत्वाच्या क्षणी तो बाद झाला. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न प्रणयनं केला आणि बॅटची एज लागली आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल टिपला. या मॅच मध्ये येणारे 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज ओमकारनं चांगली गोलंदाजी केली असंच म्हणावं लागेल. जरूर 2 चेंडू वाईट टाकलेत परंतु प्रणय कोळीला बाद केलं. अजून एक महत्वाचा फलंदाज खेळाडू कक्षामध्ये बसलाय ग्लेन वैती आणि अजून तो थांबला या मॅच मध्ये. इथे जर पाहिलं तर करण चव्हाण या फलंदाजावरती विश्वास दाखवलाय परंतु एका बाजूला विवेक भंडारी त्याच्या बॅट मधून 3 चेंडू मध्ये 8 धावा आलेत परंतु स्ट्राईक पासून तो वंचित राहिला. गोलंदाज तयार ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट करणच्या विरोधात. ओ फुल टॉस बॉल करणच्या बॅट मधून येतोय षटकार. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुल टॉस बॉल होता तोफा 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 आणि दोन्ही हाताने तोफा कबूल केलाय आणि चेंडूला सरळ पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. करणच्या बॅट मधून येतोय धमाका. या मॅच मध्ये व्हेरी फर्स्ट बॉल तो फेस करत होता आणि पहिल्या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. करणनं या मॅच मध्ये शिरकाव केलाय असंच म्हणावं लागेल. कुठेतरी आरके चारकोप संघापासून सामना दूर जात होता परंतु करणच्या बॅट मधून या मॅच मध्ये षटकार आलाय परंतु इथे जर पाहिलं तर शरीराचा वेध घेतलाय धावबाची संधी आहे आणि इथे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांना रेफर केला. आमचे तिसरे पंच पाहणी करतील की फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद आहे की नाही. आणि इथे जर पाहिलं ना तर करणच्या बॅटमधून षटकार आला आणि तदनंतर जर पाहिलं तर त्याच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि इथून आमचे तिसरे पंच पाहणी करतील कारण अगदी महत्वाचा सामना आहे. मॅचच्या क्रुशल मुवमेंटला तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. खरं तर टेक्निकल सपोर्ट या ठिकाणी घेतलाय आणि आधुनिक क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर टेक्निकल सपोर्टचा खूप जास्त वापर केला जातो आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतायत आणि ते फलंदाज OUT अर्थातच धावबाच्या स्वरूपात फलंदाज विवेक भंडारी बाद झाला. या मॅच मध्ये महत्वाची विकेट. हो इथे घिसाडगाई केली आणि ती घिसाडगाई अंगलट येईल का हे देखील पाहावं लागेल परंतु JTC लाईव्हचं काय जबरदस्त कॅमेरामॅन वर्क आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त टेलिकास्ट या क्रीडा स्पर्धेमध्ये. विवेक भंडारी स्वतःवरती निराश असेल कारण 3 चेंडूचा त्याने सामना केलाय 8 धावा त्याच्या बॅटमधून परंतु सामना फिनिश करता आलेला नाही. या धावाच्या स्वरूपात विवेक भंडारी या मॅच मध्ये बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय ग्लेन वैथी. त्याच्या नावाची भरपूर चर्चा केली जाते. सुप्रीमो सारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून कार या फलंदाजाने जिंकली आहे. तोच फलंदाज ग्लेन वैथी मैदानावरती दाखल झालाय. येणारे 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ओमकारने देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 7 चेंडू 12 धावा 12 धावा 7 चेंडू. एका बाजूला ओमकार तर एका बाजूला ग्लेन वैथी. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ग्लेन वैथी. तो मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये आणि इथून जर पाहिलं तर या कंडिशन मध्ये कशी बॅटिंग करावी ना
हे ग्लेन वैतीला ठाऊक आहे आणि दाखल झालं या मॅच मध्ये. जबरदस्त कॅप्टन्सी देखील पाहायला मिळते, कारण ज्या पद्धतीनं फलंदाजांना युटिलाइज केलाय. कारण ग्लेन वैतीला जर पाहिलं तर 6व्या नंबरवरती पाठवले या मॅच मध्ये. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, हा चेंडू आलाय डॉट. म्हणजेच काय, येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता या 6 चेंडू आणि 12 धावा. ओमकारचं कौतुक करावं लागेल, जरूर त्याच्या विरोधात षटकार आलाय तरी देखील या मॅच मध्ये त्याने फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट देखील या षटकामध्ये पाहायला मिळाली. धावाच्या स्वरूपात विवेक भंडारी बाद झालाय. खरं तर त्याच्या बॅटमधून कोऱ्याने धावा आल्या होत्या आणि तो इथे घिसाडगाई करत असताना, धाव घेत असताना धावबाच्या स्वरूपात बाद झालाय. येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चला बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका. ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये शेवटच्या षटकामध्ये करण या गोलंदाजाने 15 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये जर पाहिलं ना तर या षटकामध्ये 12 धावा डिपेंड करायच्यात आणि बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत सोनावणे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत सोनावणे हा गोलंदाज मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला लवकर सामन्याला सुरुवात करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. वन साइड वर्तक नगर, खूप जास्त वेळ खर्च होतोय. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय करण चव्हाण. त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि तो स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ग्लेन वैती. ग्लेन वैतीच्या बॅटमधून धाव आलेली नाही आहे, कारण तिथे जर पाहिलं तर तो चेंडू डॉट खेळला होता. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत सोनावणे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय करण चव्हाण. गोलंदाज तयार. ओ यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला पुल केला, गॅप मध्ये केलेत, फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथे जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. संधी निर्माण झाली होती परंतु कलेक्शन करता आलं नव्हतं यष्टीरक्षकाला आणि ते 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 10 धावा या मॅच मध्ये. काय सामना पाहायला मिळतोय, जबरदस्त सामना रंगलाय. खरं तर एका बाजूला वन साइड वर्तक नगर या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं मैदानावरती फाईट सुरू आहे, जबरदस्त संघर्ष सुरू आहे या 2 संघामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत सोनावणे. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला करणच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत आतापर्यंत 8 धावा त्याच्या बॅटमधून या मॅच मध्ये. ओ यावेळी शरीराचा वेध घेतलाय परंतु फाईन लेगला फिल्डर आहे तिथे, चेंडू आलाय डॉट. वा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आता इक्वेशन जर पाहिलं 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. प्रत्येक डॉट बॉल इथे दबाव निर्माण करून देईल आणि करणला थोडीशी इंजुरी झाल्या, त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे कारण त्याच्या शरीराच्या दिशेने वेगवान चेंडू होता आणि त्याला दुखापत झालेली आहे, त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. चार चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काही सामना रंगला. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतो पॅकर्स जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 आणि या स्पर्धेतील आजची चौथी रजनी, चौथी रात्र आणि या चौथी रात्रीमधील एक रंगलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला वर्तक नगर आणि एका बाजूला RK चारकोप हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. रणजितदादा किणी यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळतोय आणि त्या संघाला सामना जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे.
गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, फाईन लेगला फिल्डर आहे आणि आणखीन एक चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतोय या षटकामध्ये हेमंत सोनावणे, लाजवाब गोलंदाजी. सलगचे 2 चेंडू डॉट टाकलेत. येणारे 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल हेमंतचं, कारण 7 चेंडूमध्ये 12 धावा त्याला डिपेंड करायच्या होत्या आणि आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅच मध्ये होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होतं करून ठेवलंय हेमंत सोनावणेनं, कारण करण चव्हाण सारख्या मोठ्या फलंदाजाच्या विरोधात सलगचे 2 चेंडू डॉट आले त्या मॅच मध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा हेमंत सोनावणे. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला करण हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ओहो खोलात टाकलाय, डिग आउट केलाय, समोरच्या दिशेने फटका केलाय, फिल्डर आहे तिथे. थोडी मिळाली आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. म्हणजेच काय, येणारे 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 8 धावा, 8 धावा 2 चेंडू. एका बाजूला हेमंत सोनावणे तर एका बाजूला करण चव्हाण, एका बाजूला RK चारकोप तर एका बाजूला वन साइड वर्तक नगर. 2 चेंडू 8 धावा. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती मोठा फटका, फिल्डर आहे, षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका करण चव्हाणच्या बॅट मधून समोरच्या दिशेने लॉंग ऑनला हा फटका सजवलाय. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. अफलातून स्ट्रोक सजवलाय. स्वतःवरती विश्वास. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेमध्ये, त्यामुळे या 2 धावा कराव्याच लागतील. मॅचच्या महत्वाच्या शर्या मॅच मध्ये षटकार ठोकलाय करण चव्हाणनं. लाजवाब फटका पाहायला मिळाला. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. त्या ठिकाणी रवी बुंबक चर्चा करतोय हेमंत सोनावणे या गोलंदाजासोबत. हेमंत स्वतःवरती निराश आहे, कारण महत्वाच्या क्षणी त्यांनी फुलटॉस चेंडू टाकलाय आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करत असताना समोरच्या दिशेने हा फटका खेचलाय करणनं, असंच म्हणावं लागेल. कारण हेमंत सोनावणे सारख्या वेगवान गोलंदाजाचा वेग तोडून समोर फटका खेचणं सोपं नसतं. अगदी सोपं करून दाखवलंय करण चव्हाणनं. लाजवाब फटका पाहायला मिळाला. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत सोनावणे. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू या मॅच मध्ये. गोलंदाज तयार हेमंत सोनावणे या मॅच मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. महत्वाचा चेंडू आहे या मॅच मध्ये, या स्पर्धेमधील, कारण या चेंडूवरती निर्णय प्रलंबित. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. ओहो स्वतःला थांबवलंय. काय घडलं या मॅच मध्ये, रनवे मध्ये अडथळा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. हेमंत सोनावणे या गोलंदाजावरती दबाव, परंतु करण चव्हाण वरती देखील दबाव पाहायला मिळतोय. सर्वांवरती दबाव या मॅच मध्ये. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. हो मोठा फटका आणि ते मॅच काय घडतंय. धावाची संधी आहे आणि ते सामना जिंकलाय. हो हो या मॅच मध्ये वर्तक नगर या संघाने सामना जिंकलाय असंच म्हणावं लागेल, कारण धावबाच्या स्वरूपात ग्लेन वैती इथे बाद झाला या मॅच मध्ये. काय सामना रंगला होता. एका धावेने पराभव स्वीकारावा लागला असंच म्हणावं लागेल. खतरनाक सामना, पैसा वसूल सामना पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. परंतु RK चारकोप बंदर पाखाडी या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु करण चव्हाण स्वतःवरती निराश आहे या मॅच मध्ये.
त्याने जबरदस्त बॅटिंग केली, परंतु एका चेंडूवरती 2 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी ग्लेन वैती मागे राहिले आणि धावांच्या स्वरूपात बाद झाले. अभिनंदन अभिनंदन वर्तकनगर संघ आणि हाडलक टपलक RK चारकोप. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो मिस्टर जुगेश. त्याच्या बॅट मधून 5 चेंडूमध्ये 14 धावा आणि तोच राहिलाय या मॅचचा हिरो.